तर हाय मित्रांनो, मी आज गेलेली नटुलीला स्कूलमध्ये आणायला. स्कूलला तर ही जाते, पण खुशी आम्हाला होते की कधी येईल घरी, कधी येईल. आणि आज नटुलीची मावशी पण आलेली. मावशीने तिला सरप्राईज दिलं. ती पण खुश झाली होती मावशीला बघून. मग आम्ही निघालो होतो घरी जायला. आणि मला आज चिकन पण घ्यायचं होतं, तर मी ते घेतलं आणि घरी पोहोचलो. तर मी हे मस्त व्हेजिटेबल आज कट करून गेलेली जायच्या अगोदरच, कारण मला बनवायचं होतं आज मंचाव सूप आणि चिकन सॅलेड. त्यासाठी मी ते चिकन मस्त बॉईल करायला ठेवलेलं. आणि नटुलीची डॅडी आलेली. नटुलीच्या डॅडीने तिला कॅडबरीज आणले. मॅडमची खुशी तर बघा, नाचत होती नुसती. तर या साईडला माझं मंचाव सूप रेडी झालेलं आहे, मस्त गरमागरम. आणि इथे मी आज चिकन हेल्दी असं सॅलेड बनवलेलं. ॲक्च्युली ह्यांना खूप आवडतं, त्यामुळे मी आज बनवलं. तर आम्ही सर्वांनी आज मस्त जेवण वगैरे एन्जॉय केलं. आणि पनूनी पण आज फर्स्ट टाईम हे सॅलेड खाल्लं, तिला पण आवडलं. आणि मॅडमची नाटक यार खाण्यासाठी, नको तोंड तर बघा कसं कसं करते यार. मग मावशी बोलली चल मी तुला चारते. तर दोघींचं नाचगाणं करून मस्त जेवण चाललेलं. मग थोड्याच वेळामध्ये मग माऊ आली होती. माऊ म्हणजे माझ्या आत्याची मुलगी. ह्या दोघींचं बॉन्डिंग इतकं छान आहे ना, आणि हिला बघून नट्टू इतकी खुश होते ना, खूप जास्तच. आज ती झोपली पण नाही दुपारी. ह्या दोघींची मस्ती इतकी चाललेली, जाम मस्ती करतात ह्या दोघी. आणि मग संध्याकाळ झालेली, इतका छान सनसेट झालेला. मी या दोघींना घेऊन बीचवर गेलेली. बीचवर जाताच मग काय, ह्या मस्त आपल्या मातीमध्ये खेळायला लागल्या. तर ह्यांना बघून मस्त मला पण असं वाटलं, हे मातीचे असे केक बनवा, तर असं पहिल्याचे यादी ताजं करू. तर असं कोण कोण करतं बीचवर गेल्यावर, नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर आणि काळोख पण व्हायला लागलेला. तर आम्ही विचार केला चला आता घरी जाऊयात. तर निघालो होतो आम्ही घरी जायला. तर असा होता आमचा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.